ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, काल सोमवार होता आणि सोमवारी काय होतं, आपल्याकडे समजा पूजा अर्चा, महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी मी काही वेळ दिलेला असतो 2 तासाचा. तर त्यावेळेस बरेचसे मंडळी बाहेर गावून इकडून तिकडून आलेले असतात. तर त्यात एक महिला आली होती. तर त्या महिलेचा असा प्रश्न होता की आता हे माणसं, मला वाटतं की त्यांना महाराजाला काही समजतंय का नाही, की दाखवतात वेग आणि त्यांच्या मनात वेगळंच असतं. पण आम्ही पुढच्या पटीतलेत, कारण आमच्याकडे आता तुमचं शेवटी थोडं तरी आम्हाला येत असं ना, महाराज आहेत आम्ही, निवळ कळत नाही असं नसतंय, कळत्यात गोष्टी. तर त्या महिलेचा प्रश्न असा होता की ती खूप तणावामध्ये होती. ते सांगायला वेगळं सांगायची मला, पण लपवत होती काही गोष्टी. पण आम्ही काढल्या त्या गोष्टी उकरून. तर उकरून काढलेली गोष्ट मी तुम्हाला अवश्य सांगणार आहे, कारण बऱ्याच वेळेस आपल्याकडून बी अशा गलत्या होतात आणि आपण तणावामध्ये जातो. म्हणतात ना, अशा ठिकाणचं दुखणं असतं की ते दाखवता बी येत नाही, सांगता बी येत नाही. तसा एक प्रकार. तर या महिलेनं काय केलं, एक 4-8 वर्षाखालची गोष्ट आहे. तर समजा एका पुरुषाबरोबर प्रेम प्रकरण होतं. त्यांचं प्रेम प्रकरण, आता कसं आहे, प्रेम प्रकरण लोक उगाच सहज उठलं की सुटलं करायला बघतात. आणि काही त्यांच्यात विदुष्ट आला असेल, काही समजा काहीतरी कारण असतं, त्या दोघांचं जरा विस्कटलं. मग त्या महिलेला खूप त्रास व्हायला. म्हणजे कसं होतं, माणसाचं प्रेमाने एखाद्यानं सोडून दिलं अथवा काही त्यांच्यात झालं तर दोघांनाही होतो त्रास. तसं त्या महिलेला त्रास व्हायला. आणि त्या प्रेमाला भुकेजलेली बाई एका चांगल्या माणसाच्या पुन्हा प्रेमाचं नाटक करून त्याला जाळ्यात ओढलं तिनं. एक सभ्य माणूस काही समजा त्या गोष्टीत नसताना पण त्याच्याशी मैत्री करून गोड गोड आपलं बोलून असं तसं, म्हणजे प्रेम व्यक्त करायला की मला खूप आवडतात वगैरे 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 असं करून बायांना ती आयडिया असते. पुरुषांना नाही तेवढं जमत, ती आयडिया असते त्यांना. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला त्यांनी प्रेमाच्या जाळ्यात घेतलं. आता ह्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात घेतल्यानंतर हा व्यक्ती बी मग तिच्यावर प्रेम करूच लागला ना, कारण समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करते म्हणून माणूस साहजिकच त्याच्या मोहाला बळी पडतोच. कारण ते त्यांचं चाललं. मग झालं काय पुढे, परत यांचं चालत असताना म्हणजे हिनं जाणून बुजून की त्या समोरच्याला ईर्ष्या, पहिल्या प्रेमिकाला ईर्ष्या येण्यासाठी कदाचित केलं का काय केलं. मग ह्याच्याबरोबर प्रेमचे नाटक करायली का काय करायली तिची तिला जीवाला माहिती. आणि मग त्या व्यक्तीला कळलं अथवा त्यांचं काय झालं की पुन्हा त्यांची जवळीक आली पहिल्या सोडलेल्यांची तिची. आणि मग जवळीक आल्यानंतर मग ह्या बाईनं काय केलं, ज्याच्यावर आता हे चांगल्या माणसाबरोबर प्रेमाचं नाटक करीत होती म्हणायला अडचण नाही, मग त्याला तिनं सोडून दिलं. ऐकलंच नाही, फार महत्वाचं आहे. तिनं परत त्याला सोडून दिलं, हे जे नवीन पकडलं होतं त्याला. मग पण झालं काय, काय असतं, ईश्वराला ह्या अशा गोष्टी मान्य नसतात. आता तुम्ही म्हणाल की आम्ही देवादिकातले माणसं, तुम्ही ही प्रेमाच्या भानगडी काय सांगतात, तर ही प्रेमाच्या भानगडी म्हणजे ही जीवन आहे. कारण मी कसं आहे की ही जी मनात मानसिक रोग आहेत, मनोरोग नाहीत, मानसिक तणावामधले लोक आहेत ना, ह्याच्यात देवाचं बऱ्याच काही गोष्टी नसतात, ह्या अशाच असतात. आणि मी काम करतो ह्या अशाच लोकांवर जी मानसिक रोगे आहेत, मानसिक तणावातले. ती का मला कोणाला कळत नाही की भूतबाधा झाली ना, असं झालं तसं झालं, तर मी बऱ्याच वेळेस असल्या मानसिक तणावातल्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगावं लागतात.
तुम्हाला कदाचित वाटेल की ही प्रेमाचं प्रत्येक वेळेस प्रेमाचं काय असतं, तर प्रेमाच्या ही चाललं त्याचं जगच त्याच्यावर आहे पूर्ण. तर मग त्या बाईनं परत त्या पहिल्या माणसाबरोबर लगट चालू झाली. पहिल्याबरोबर अजून त्याचे रिलेशन वाढले. मग ह्याला ती कमी करायली ना, हळूहळू स्टेप बाय स्टेप, म्हणजे दुर्लक्ष करायली. मग दुर्लक्ष करायली खरं, पण होतं काय, ही लक्षात येते गोष्ट. जो चांगला माणूस होता त्याला त्या गोष्ट लक्षात आली की ही आपल्याला दुर्लक्ष करायली, म्हणजे पूर्वीसारखी असं बोलत नाही, अगर पूर्वीसारखं असं जास्त प्रतिसाद देत नाही, अगर काही गोष्टीतून जाणीव त्याची कळतेच ना माणसाला. मग ह्या दोघांमध्ये खटके उडायले थोडक्यात, म्हणजे दुर्लक्ष करायल्यामुळं. मी तुझ्यासाठी, हा काय व्यक्ती मला सभ्य, किंवा तुझ्यासाठी मी एवढ्या गोष्टी सोडल्या, मी तुझ्यासाठी एवढा वेळ दिला, तुझ्यासाठी अमुक केलं, तुझ्यासाठी ते केलं, आणि मग हे अशा बोलल्यानंतर मग हे बाई तणावात यायला लागली. ती दुसरा पहिला व्यक्ती होता त्याला ह्या गोष्टी कळायला लागल्या, कारण ह्यांचं प्रेमिक जवळ आल्यामुळे नंतर माहीतच होतात ना, कधीतरी चोरी पकडल्या जातेच. तशी त्यानं पकडली ती चोरी हिची, की हिनं इकडं पण लगट लावलेलं आहे. मग त्याच्यामुळं तिला तो त्रास करायला लागला. मी मग अडकली का नाही बाई, ह्याचा इकडून बेजारी, ह्याची इकडून तर, पण त्याची तिकडून तर, हा दोघांमध्ये ही बाई एकदम तणावाखाली आली. मग तिला नेमकं कोणतं धरून कोणतं पकडू असं झालं. मग तिने करायला गेली तिला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी हे नाटक करायला गेली, पण ते नाटक तिला अंगलट आलं. आणि ह्या माणसाला जे चांगला माणूस होता त्याचा दुसरा केलेला, म्हणजे ज्याच्याबरोबर संबंध जोडले होते, त्या माणसाला मग त्यानं सोडून दिलं समजा, आणि त्याच्याशी घनिष्ठ संबंध चालू केले. पण तो कधी मध्ये टुचक्या मारायला चालू केलं त्यानं, आणि इतक्या मानसिक तणाव त्यांचे तणाव वाढले, आणि पूर्वीसारखं परत अजून ते दोघांमध्ये भांडण झालं. आणि ती व्यक्ती तिला एवढं प्रेशरमध्ये घ्यायला लागली ना, तिच्यामध्ये तिला वैयक्तिक जीवन असतं ना, ते त्यानं हीच करून टाकलं, आणि दोघांमध्ये विदुष्ट आलं पुन्हा भयानक. आणि मग त्यानं बी सोडून दिलं त्याला परत. मग ही आता धड हिकडलं बी गेलं आणि तिकडलं बी गेलं, ती बदीचा अर्ध. मग तिला आता नेमकं काय करावं आणि काय नाही या गोष्टी तिला काहीच कळणार गेलं. त्याच्यामुळे ती मानसिक तणावामध्ये आली. आता ही चूक कशी झाली, हिच्याकडून झाली. ही फक्त मला सांगायला लागली की माझ्याकडं मला असं होतंय, तसं होतंय, माझं मन अमुक. अरे बाबा, मग मी ज्यावेळेस खुलू विचारतो ना, मी विचारत असतो, कारण तुमचं याचं वीक पॉइंट कुठं आहे हे काढत असतो. तर हे असे बरेचसे लोक आहेत, म्हणजे महिला आहेत अथवा पुरुष पण आहेत. पहिल्यानं कुणीतरी सोडलं की दुसरा कुठतरी मेळ लावाय बघतात, आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, पहिल्याकडून संबंध. आता हे लग्नात झालेले सुद्धा होतात. कारण काय होतं, पहिल्या बायको संग त्यांचं भांडण वगैरे काही झालं की ती घटस्फोट वगैरे द्यायचा, अगर तिला सोडून देत बायको, मग दुसरं लग्न करतात. आणि दुसरं लग्न केलं की त्या पहिल्या बायकोला कळतं की ती बाई परत नांदायला येते. परत नांदायला आली की ह्या नवीन केलेल्या बाईला टेन्शन येतं, काय, कारण तिचा काय दोष नसतो. तिचा एकच दोष असतो की याचं पहिलं लग्न झालंय तरी आपण लग्न करून घेतलं याच्याकडून, हा दोष असतो. अशा कितीतरी केसेस माझ्याकडे येतात, कितीतरी लग्नाच्या बाबतीत आहेत, प्रेम प्रकरणातले आहेत. मग हे काय होतं, या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे अगोदर ह्याला गुंतविण्यासाठी इकडं केलं की मग जो माणूस असा करतो ना, दोन तोंड्या म्हणतो आपण त्याला, दोन्हीकडून डमके वाजवायचा प्रयत्न करतो, तो माणूस कधी सुखी होत नाही, कधीच होऊ शकत नाही. कारण तो मानसिक तणावामध्ये जातो आणि काय करतो, हे दोघांचेही शाप घेतो. दोघांचे बी. आता समजा ही लग्न केलेली जी दुसरी बाई आणली, तिचाही तळतळाटच आहे ना. तसं ह्या बाईनं ह्या दुसऱ्या माणसाबरोबर संबंध जोडले. मग ह्याची जी तळमळ आहे, ही तळमळ
ही तळमळ तिला घातक ठरते. कुणाच्याही आत्म्याला तळमळ करणं, तळकाट घेणं कधी चुकीची गोष्ट आहे. ही चिल्लर गोष्ट वाटते, साहजिक वाटते. ही काही गोष्टी अशा बोलल्या जात नाहीत, काही नाही, गुपचूप गुपचूप होतात, पण आतली आत माणूस जळतो. आणि हे प्रकरण खूप होतात, खूप समाजामध्ये अशा पद्धतीचे प्रकरण खूप आहेत. काय उगच 4 दिवसासाठी प्रेम करायचं, अगर दाखवायचं नाटक, तसे मन गुंतवू नका एकामेकाला. त्यात तुम्ही परेशान होता. जे असं नाटक करतो ना, दोन्हीकडून डमक्याबाजी होतं ना, तो कधीही सुखी होऊ शकत नाही आयुष्यभर. कारण याही व्यक्तीचा विश्वास उडतो आणि त्याही व्यक्तीचा विश्वास उडतो. म्हणजे विश्वासघात केला जातो. म्हणजे ही व्यक्ती निव्वळ नालायक आहे समजल्या जाते. कारण प्रेम करायचंय ना, एकनिष्ठपणे करावं, एकच. मग तिथं काही थोडंफार ऍडजस्टमेंट करून जरी समोरचं बोल, पण एकनिष्ठन राहायचं. त्याच्यामध्ये एक इज्जत आहे, त्याच्यामध्ये एक तुम्हाला परिपक्वता आहे, कुणाचा दोष लागत नाही, काय नाही, काही नाही. पण ते आजकाल थोडं काही झालं की लगेच सोडलं. म्हणून पूर्वी काय केलं जात होतं, लग्न हे विधियुक्त केल्या जायचे. म्हणजे देवाच्या साक्षीने केलेली गोष्ट कधीही ही चांगली राहते. हे आजकाल काहीतरी आपलं चावमेव करतात. बँड एकीकडे वाजतो, मंगळाष्टका दुसरीकडे म्हणतात, नवरा तिसरीकडेच असतं. ही जी अवमेळ चालला ना, त्यांचा जीवनाचा अवमेळ होऊन जातो, पूर्ण जीवनाचा अवमेळ होतो. बरेच लोक काय करतात, देवापुढे समजा शपथा बी खातात, मी तुला आयुष्यभर सांभाळीन वगैरे करतात, आणि ते त्याप्रमाणे वागत नाहीत. त्याप्रमाणे वागत नसल्यामुळे हे देवाचा एक कोप होतो, देवाचा कोप, देवाचा दोष लागतो. कधी सहज त्या धुंदीमध्ये कळत नाही माणसाला की आपण काय करायलो, काय नाही करतात, आणि परत पुन्हा अशी दोष अंगावर घेतात. खूप लोक आहेत अशी, त्या धुंदीमध्ये कळत नाही, कुठेही देवापाशी शपथ घेतात, काहीतरी करतात, पण त्यांना वाटतं ती शपथ खोटी आहे. समजतात काय होतं, तुमचं आयुष्य बर्बाद होतं. लक्षात घ्या, देवापुढे काही अशा गोष्टी, देवाच्या साक्षीनं केलेल्या गोष्टी, ही तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतात आणि करतात बिन, होतंय बी. तुम्हाला गॅरंटेड सांगतो. अशा देवापुढे काही गोष्टी केलेल्या तुम्हाला सोप्या समजायच्या नसतात. देवाला म्हणजे काय तुम्ही दगड समजत काय? लोक येडेत का? एवढे लाखोच्या संख्येनं देवापुढे येतात, देवाचं दर्शन करतात, देव मानतात, म्हणजे काय येडे समजेल का त्यांना? तर आपण अशा पद्धतीने काही काही गोष्टी करतात लोक. तर ही कालच्या बाबतीत हीच झालती, त्या बाईकडून चूक झालती, भयानक चूक झालेली होती. आणि आता ती मानसिक तणावामध्ये. मग आता महाराज याच्यावर काय उपाय? महाराज याच्यावर उपाय काय? म्हणलं आता चूक तुम्ही अशी भयानक केलेली आहे की उपाय सांगणं सुद्धा अवघड आहे. म्हटलं हे असं व्हायला नाही पाहिजे होतं तुमच्याकडून. आम्ही ज्यावेळेस बोलतं केलं, अगोदर तर सांगत नव्हती, पण हळूहळू बोलतं केलं. मग तिनं सगळी स्टोरी सांगितली. मी पहिल्या बरोबर होती, त्यानं मला असं केलं म्हणून मी दुसरं गाठलं, आणि दुसऱ्या बरोबर मग ते पहिला मला बोलायला लागला. मग परत मी तिकडंच गेले, मग ह्याला सोडून दिलं. मग ह्याचा तळतळ तर नाही लागला. म्हणलं तळतळच लागला तुम्हाला, तळतळाट लागला, आणि ती बी दोन्ही करून लागला. म्हणलं तुम्ही दोघांना बी घुमिलं, म्हणलं कडपुत्री करून टाकलं, दोघांना बी नाचविलं. आणि हाच दोष तुम्हाला, ही जवानीच्या अगर ह्याच्यामध्ये माणसाला कळत नाहीत या गोष्टी, पण हे पुढं पुढं जसं वय वाढतं ना, तसं ह्या गोष्टीचा त्यांना त्रास होतो. कारण एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याला ताण देणं, एखाद्या व्यक्तीला दुखवणं, हे दुखवणं फार घातकी असतं, कळत नाही माणसाला. आणि हे तळतळाट म्हणतात या गोष्टीला, कळत नाही माणसाला. धुंदीच्या दोरावर करतात अशा गोष्टी. पण याच्यामुळं आपलं आयुष्य बर्बाद होतं. आपल्या मुलाबाळामध्ये सुद्धा आपली किंमत राहत नाही. आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मुलांचा वेगळा राहतो. मुलं भविष्यामध्ये आपल्याला किंमत देत नाहीत. आपली आई अशी होती, आपला बाप असा आहे वगैरे, ह्या ज्या गोष्टी त्यांच्या मनावर जर ठसल्या ना, तर तुम्हाला जी
आई वडील ह्या नावानं जी किंमत असते ना, किंमत आदर्श जे असतं ना, ते आदर्श अजिबात राहत नाही. बघा तुमच्या जवळपास असे लोक असतील की त्यांना मुलांनी काय केलंय ते फार वाईट दयनीय अवस्था होऊन जाते. हम्म तर एवढंच मी सांगू शकते. उपाय सांगायचा काय सांगायचं सांगितलं तिला, समजा मंत्र वगैरे जप वगैरे दिला मी, काय करायचं ते सांगितलं. पण तुम्हाला सांगतो की जी का अशा काही चालू असतील कुणाच्या भानगडी, त्यात महिला असो अगर पुरुष असो कुणीही असो, पण अशा जर भानगडी करत असताल ना तुम्ही, तर नका करू अशा. कारण तुम्ही दुसऱ्याला बी दुखवू नका आणि तुम्ही स्वतःही दुःखी होऊ नका. ही कधीही वाईटच गोष्ट आहे. कारण एखाद्याचं मन दुखवणं हे आपलं आयुष्यभर बरबाद होतं, एवढं लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळे कुणाचं मन दुखवणं होत असेल तर पूर्ण निभवा, आयुष्यभरासाठी निभवा. जवानीपुरता वापर करून घेऊ नका. प्रेम काही तुम्हाला साधी गोष्ट नाही. प्रेम ही हृदयातून असतं. बरोपचारी करू बी ना करायचं तर हृदयातून करा आणि ती कायमचं करा, आयुष्यभरासाठी टिकणारं करा. वरोपचार गरजेपुरता वापर करून घेऊ नका कुणाचाही. कारण जो त्याचा तळतळ लागेल ना, तुमचं आयुष्य संपलं म्हणून समजायचं. तुम्ही सदैव दुःखामध्ये राहताल, एवढं मात्र खरं आहे. असो तर मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधान राहा.